उद्धव ठाकरेंनी स्वतःची तब्येत आणि बोलणं सांभाळावं असं म्हटलेलं आहे प्रतापराव जाधव यांनी। आम्ही बोललो तर त्यांना सहन होणार नाही। आधी उमेदवार जाहीर करा, मग बघू कोणाचं डिपॉझिट रद्द होतं ते। काँग्रेसमुळे उद्धव ठाकरे किती बॅकफुटवर गेले ते दिसतंय। मी दादागिरी करतो हे लोकांना उद्धव ठाकरेंकडून ऐकण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या आज दोन ठिकाणी या ठिकाणी जनसंवाद दौरा झाला, सभा झाला। तुमच्यावरती त्यांनी विविध पद्धतीने टीका केली, काय सांगायचं? आता इतकं बोलल्यानंतर मला वाटते त्यांनी त्याच्या पुढे काय टीका केली असेल त्याला काही अर्थ राहत नाही। आता विरोधक म्हणून आता त्यांना दुसरं कुठलंही काम राहिलेलं नाही। आता त्यांच्याकडे फक्त टीका करणं एवढंच काम आहे। 2.5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कामं केली, त्यांनी एकही काम या दोन्ही भाषणामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सांगितलं नाही। केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष, आदरणीय नरेंद्र मोदी, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि इथला स्थानिक खासदार या नात्यानं त्यांनी फक्त आमच्यावर टीका करण्याचंच काम या ठिकाणी केलं। आम्ही आमच्या भाषेमध्ये सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकलो असतो, पण मला वाटते उद्धव साहेबांनी थोडं स्वतःची तब्येत सांभाळावी, बोलणं सांभाळावं आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यावर जर अशी करतात, आता शेवटी कृष्णानं शिशुपालाला 100च गुन्हे माफ केले होते आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्यांची 100री भरण्याची वाट पाहू नये। ज्या दिवशी आम्ही त्यांच्या बाबतीत बोलायला लागू ते मात्र त्यांना सहन होणार नाही। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही राजकीय बोला, धोरणात्मक बोला, आमचं काही चुकत असेल त्याच्यावर टीका करा, तो अधिकार आहे, पण उठसूट काहीतरी त्यांच्या नावासारखी त्यांना जसं उद्धवच्या ऐवजी उद्धट टीका त्यांनी आमच्यावर करणं बंद करावं। कॅमेरामन हिरेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा।